हाय फ्रेंड्स, कसे आहात? हे पहा, मी पुण्याला निघाले होते. आता यात्रेला गावाला आले होते. पण खूप गडबड असताना त्यातनं मैत्रिणीचा कॉल आला की काही नाही, तिला मी कबूल केलं होतं की मी येईन तुझ्याकडे ह्या सुट्टीला. पण म्हणजे मोजून 15 मिनटं मी तिची गाडी घेतली. 15 मिनटामध्ये तुम्ही सांगा काय आम्ही बोलणार आहे. आमची ही भेट कितीतरी वर्षानंतरची आहे. आमच्या दोघींची भेट. छान अशी तिने आम्हाला पोहे केले नाश्त्याला. इतक्या स्पीडनं आणि इतक्या गडबडीत आम्ही होतो ना की धावती भेट आम्ही घेतलेली आहे तिची. छान असे पोहे खाल्ले. त्याच्यानंतरनं तिनं माझ्या संग असं छान असं माझा पाहुणचार केलेला आहे. माझा मुलगा छान असे पोहेसुद्धा खात आहे. त्याला खूप पोहे आवडतात. तो आपला पोहे खाण्यात मग्न होता. त्याला माहीत नाही सेल्फी काढायचं चालू आहे. आणि आपली महाराष्ट्र एक संस्कृती आहे की आपल्या घरी पहिल्यांदा कोणी आलं की त्याची छान अशी ओटी भरली जाते. साडी किंवा ब्लाऊज पीस असं दिलं जातं. तर माझ्या मैत्रिणीने खास मला साडी नेसवली. नाही म्हटलं तरीसुद्धा तिनं मला साडी नेसवलेली आहे. पाहू शकता आमची ही भेट मला वाटते 20 वर्षानंतरची आहे. आम्ही स्कूल, कॉलेज आणि लग्नानंतर आमचे एवढे वर्ष झालेली आहेत. पण आम्ही एकत्र आहोत. कधी आमची भांडणं नाही, कधी रुसवे-फुगणेसुद्धा नाही आहेत आमच्या दोघींमध्ये. इतके आम्ही छान राहतो. त्यातूनसुद्धा तिने गडबडीत मला तिच्या हातची गुलाबजामची भरणीसुद्धा मला पॅक करून दिली होती. त्याचा व्हिडिओ काही मी तिथं केला नाही, पण तो मी घरी आल्यानंतर केलेला आहे. पाहू शकता एवढे सुंदर गुलाबजाम झाले होते, काय सांगू तुम्हाला की म्हणजे अप्रतिम झाले होते गुलाबजाम. तिने इतके भरपूर केले होते. त्यातली तिने मला एक छान अशी भरणी दिलेली आहे. माझ्या मुलाला गुलाबजाम आवडतात आणि माझी फेवरेट डिश आहे गुलाबजाम. मी फक्त आता तब्येतीसाठी थोडंसं जपूनच खाते, पण गुलाबजाम मला खूप आवडतात आणि हे तिला माहीत होतं म्हणून तिने माझ्यासाठी गुलाबजाम केले होते. अशी ही मैत्रीण तुमच्याही आयुष्यात आहे का? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कुणाला मिस करता का हे मला कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जाऊन लाईक, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करून सांगा. कसं वाटलं? तुम्ही कधी तुमच्या मैत्रिणींची अशी धावती भेट घेतलेली आहे का? किंवा तुम्ही कोणत्या मैत्रिणीला एवढं मिस करत आहात? तेव्हा चॅनलला जाऊन बेल आयकॉनला बटन दाबा आणि सबस्क्राईब करा.